हा सराव संच 5.1 अगदी सोपा आहे. फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि त्याच फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण पूर्ण सराव संच सोडवणार आहोत. तर चला आधी तो फॉर्म्युला समजून घेऊया. पहिल्या कंसात x अधिक a, दुसऱ्या कंसात x अधिक b या सूत्राचे विस्तार आपल्याला करायचे आहे. पहिल्या कंसामध्ये x अधिक a, दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b. हे पहा, पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाने आपण दुसऱ्या कंसाला गुणू. x ने आधी ह्या दुसऱ्या कंसाला गुणू, मग त्यानंतर a ने ह्या कंसाला गुणू. म्हणजे आपण ह्याचे विस्तार करत आहोत. आपल्याला सूत्र मिळून जाईल x गुणिले दुसरा कंस x अधिक b, त्यानंतर अधिक a कंसामध्ये x अधिक b. पहिल्या कंसाने आपण ह्या दुसऱ्या कंसाला गुणले, मग त्यानंतर इथे पहा x गुणिले x म्हणजे x चा वर्ग अधिक x गुणिले b म्हणजे xb किंवा bx. हे अधिक जशास तसे a गुणिले x म्हणजे ax अधिक a गुणिले b ab. हे x स्क्वेअर जशास तसे अधिक इथे पहा bx अधिक ax. ह्या दोघांमधून आपण x कॉमन काढू शकतो. कंसामध्ये हे b जशास तसं अधिक a, हे दोघांमधला x कॉमन काढला म्हणजे b अधिक a कंसाचा x अधिक ab जशास तसे बरोबर x स्क्वेअर अधिक कंसामध्ये b अधिक a आहे, ह्याला आपण a अधिक b पण लिहू शकतो. कंसामध्ये a अधिक b कंसाचा x अधिक ab. हे झाले सूत्र तयार. x अधिक a दुसऱ्या कंसात x अधिक b बरोबर x वर्ग अधिक ab कंसाचा x अधिक ab. हे सूत्र लक्षात ठेवा. ह्या सूत्राच्या मदतीने आपण सराव संच 5.1 सोडवणार आहोत. यातला पहिला प्रश्न a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा 1, ह्याला x अधिक a x अधिक b आपण जसं सूत्राप्रमाणे सोडवतो तसं इथं गृहीत धरायचे. मग आपण इथे लिहू शकतो येथे ह्या दोन्ही कंसामध्ये जे कॉमन आहे इथे a आणि इथे पण a, दोन्ही कंसामध्ये जे कॉमन आहे त्याला x गृहीत धरायचे. x बरोबर a, x अधिक a आहे आपल्या सूत्रात म्हणजे a बरोबर 2 आहे आणि b बरोबर इथे वजा 1. मग आपण सर्वात आधी सूत्र लिहून घेऊया. आपल्याला सूत्र माहिती आहे, हे सूत्र तुम्हाला पाठच करायचं आहे. x अधिक a दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b बरोबर x चा वर्ग अधिक a अधिक b कंसाचा x अधिक ab बरोबर. इथे x म्हणजे a आहे म्हणजे a चा वर्ग अधिक कंसामध्ये a बरोबर 2 आहे. हे पहा इथे 2 अधिक b म्हणजे वजा 1 वजा 1 कंस बंद गुणिले x म्हणजे a आहे अधिक a गुणिले b. a म्हणजे 2, b म्हणजे वजा 1, 2 गुणिले वजा 1. सर्वात आधी आपण सूत्र लिहून घेतले, त्यानंतर इथे किमती ठेवल्या. मग आता आपल्याला हे पुढे सोडवायचं आहे. हे a स्क्वेअर जशास तसे अधिक ह्या कंसामध्ये पहा 2 अधिक वजा वजा म्हणजे 2 वजा 1 कंसाचा x अधिक बेक बे, ह्या दोघांमध्ये गुणाकार आहे. इथे अधिक आणि वजा अधिक वजा वजा म्हणजे वजा 2. हे a स्क्वेअर जशास तसे अधिक 2 मधून 1 गेले 1 a, हे अधिक वजा वजा म्हणजे वजा 2. a स्क्वेअर अधिक 1 a म्हणजेच a वजा 2. त्यानंतर पुढचा प्रश्न m वजा 4 m अधिक 6. मग आपण सूत्रामध्ये जसं पाहिले होते x अधिक a दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b, ह्या किमती आपण इथे ठेवू. येथे x म्हणजे ज्या दोन्ही कंसामध्ये कॉमन आहे इथे m, x म्हणजे m आहे, a म्हणजे वजा 4 आणि b म्हणजे 6. मग आपण आता इथे सूत्र लिहून घेऊया. x अधिक a दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b बरोबर x चा वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंस बंद x अधिक ab. हे झाला फॉर्म्युला लिहून. मग आता आपण इथे किमती ठेवायच्या. इथे x म्हणजे m आहे म्हणजे m चा वर्ग अधिक a म्हणजे वजा 4 कंसामध्ये वजा 4, हे अधिक जशास तसे b म्हणजे 6. x ची किंमत आहे m अधिक a गुणिले b, a म्हणजे वजा 4 आणि b म्हणजे 6. m चा वर्ग जशास तसे अधिक कंसामध्ये अधिक वजा वजा म्हणजे इथे वजाबाकी होते. 4 मधून 6 जात नाहीत, मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायची. 6 मधून 4 गेले 2 राहिले. मग इथे ह्या दोघांमध्ये मोठी जी संख्या आहे त्याचं चिन्ह इथं द्यायचं. 4 आणि 6 मध्ये 6 मोठी संख्या आहे, 6चं चिन्ह इथं अधिक 2 म्हणजे 2 आपण लिहू शकतो. कंसाला m अधिक 6 चोक 24,
हे वजा आणि इथे अधिक आहे, अधिक वजा वजा. त्यानंतर आपण लिहू शकतो यम चा वर्ग अधिक 2m अधिक वजा वजा 24. यम वर्ग अधिक 2m वजा 24. त्यानंतर पुढचा प्रश्न p अधिक 8 p वजा 3. ह्याला आपण सूत्राप्रमाणे x अधिक a x अधिक b मानू. मग येथे x जो दोन्ही मध्ये कॉमन आहे म्हणजे इथे p, a म्हणजे 8 आणि b म्हणजे वजा 3. मग आपण आता इथे सूत्र लिहूया. x अधिक a पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b बरोबर x चा वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंसाचा x अधिक ab बरोबर x किती आहे, x ची किंमत आहे p म्हणजे p चा वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b, a म्हणजे 8 अधिक b म्हणजे वजा 3 कंसाचा x म्हणजे p अधिक a गुणिले b, a ची किंमत आहे 8 गुणिले b ची किंमत आहे वजा 3 बरोबर हे p चा वर्ग जशास तसे अधिक हे 8 अधिक वजा वजा म्हणजे वजा 3 कंस बंद p अधिक 8 त्रिक 24 अधिक वजा वजा म्हणजे इथे वजा येणार. हे p चा वर्ग जशास तसे अधिक 8 मधून 3 गेले 5, हे p जशास तसे हे अधिक वजा वजा म्हणजे 24 p चा वर्ग अधिक 5p वजा 24. त्यानंतर पुढचा प्रश्न 13 अधिक x 13 वजा x. ह्याला आपण सूत्राप्रमाणे x अधिक a x अधिक b मानू. येथे x म्हणजे 13 आहे जे दोन्ही मध्ये कॉमन आहे. त्यानंतर a बरोबर x आणि b बरोबर वजा x. सूत्र आपल्याला माहिती आहे x अधिक a दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b बरोबर x म्हणजे 13, 13 चा वर्ग 169 अधिक a म्हणजे आहे x अधिक b म्हणजे वजा x. x म्हणजे आहे 13 अधिक a म्हणजे x आणि b म्हणजे वजा x. इथे पहा 13 चा वर्ग 169 अधिक कंसामध्ये x हे अधिक वजा वजा x गुणिले 13 अधिक इथे गुणाकार आहे x गुणिले x म्हणजे x चा वर्ग हे अधिक वजा 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 x चा वर्ग हे अधिक जशास तसे x वजा x म्हणजे 0 गुणिले 13 हे अधिक वजा वजा x चा वर्ग. मग आपण इथे लिहू शकतो 169 अधिक 0 गुणिले 13 म्हणजे 0 हे लिहिण्याची गरज नाही वजा x चा वर्ग. त्यानंतर पुढचा प्रश्न पहिल्या कंसामध्ये 3x अधिक 4y दुसऱ्या कंसामध्ये 3x अधिक 5y. ह्याला आपण x अधिक a दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b या पद्धतीमध्ये आपण x a आणि b च्या किमती काढू. मग येथे x म्हणजे आहे 3x, a म्हणजे आहे 4y आणि b बरोबर 5y. आता आपण सूत्र लिहून घेऊया. सूत्र आपल्याला माहिती आहे पहिल्या कंसात x अधिक a दुसऱ्या कंसात x अधिक b बरोबर x चा वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंसबंद x अधिक ab बरोबर x ची किंमत आहे 3x म्हणजे 3x चा वर्ग अधिक कंसामध्ये a बरोबर आहे 4y अधिक b म्हणजे 5y कंसबंद x म्हणजे आहे 3x अधिक a म्हणजे 4y गुणिले b म्हणजे 5y बरोबर 3 चा वर्ग 9 x चा वर्ग म्हणजे x चा वर्ग अधिक हे कंसामध्ये 4 अधिक 5 म्हणजे 9y. ह्या दोघांची बेरीज केली 3x जशास तसे अधिक ह्या दोघांचा गुणाकार 5 चोक 20 कंसामध्ये 20 आणि y गुणिले y म्हणजे y चा वर्ग बरोबर हे 9x चा वर्ग जशास तसे अधिक 9 त्रिक 27 y गुणिले x म्हणजे yx किंवा आपण xy लिहू शकतो अधिक हे 20y चा वर्ग जशास तसे. हा सराव संच अगदी सोपा आहे, फक्त आपण सूत्राचा वापर करून हा सराव संच सोडवत आहोत. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न पहिल्या कंसामध्ये 9x वजा 5t दुसऱ्या कंसामध्ये 9x अधिक 3t. ह्याला आपण सूत्राप्रमाणे x अधिक a दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b. मग येथे आपण x a आणि b च्या किमती लिहून घेऊ. x म्हणजे आहे 9x, a बरोबर पहिल्या कंसामध्ये a बरोबर वजा 5t
आणि बी बरोबर आहे 3t. आता आपल्याला सूत्र लिहायचं आहे. सूत्र आपल्याला माहिती आहे x अधिक a पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b बरोबर x चा वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंसाचा x अधिक ab. मग इथे किमती ठेवायच्या. x म्हणजे 9x चा वर्ग अधिक a ची किंमत आहे वजा 5t आणि b ची किंमत आहे 3t. कंस बंद. x म्हणजे 9x अधिक a म्हणजे वजा 5t आणि b म्हणजे 3t बरोबर 9 चा वर्ग 81 x चा वर्ग अधिक हे कंसामध्ये वजा 5t अधिक 3t कंसाचा 9x अधिक इथे गुणाकार आहे 5 त्रिक 15 t गुणिले t म्हणजे t चा वर्ग हे अधिक वजा वजा होते म्हणजे वजा 15t चा वर्ग बरोबर 81 x चा वर्ग अधिक इथे पहा कंसामध्ये अधिक वजा म्हणजे यांची वजाबाकी होणार. 5t मधून 3t केले 2t राहतात. मग इथे मोठी संख्या 5 आणि 3 मध्ये मोठी संख्या आहे 5 पुढे जे चिन्ह आहे ते इथे द्यायचं म्हणजे वजा 2t 9x अधिक कंसामध्ये मग आपण इथे लिहू शकतो 81 x चा वर्ग अधिक वजा 2t गुणिले 9x अधिक वजा म्हणजे 15t चा वर्ग 81 x चा वर्ग हे वजा 9 दोन्ही 18 xt वजा 15t चा वर्ग. हे प्रश्न आपण अशा प्रकारे सोडवले. 9 चा वर्ग 81 x वर्ग अधिक कंसामध्ये वजा 5t अधिक 3t कंस बंद 9x अधिक हे 5 त्रिक 15 t गुणिले t म्हणजे t चा वर्ग अधिक वजा म्हणजे वजा 15t चा वर्ग. त्यानंतर इथे पहा हे 81 x चा वर्ग जशास तसे अधिक वजा 2t गुणिले 9x 2 गुणिले 9 दोन्ही 18 हे tx म्हणजे xt आपण लिहिलो किंवा tx पण लिहिता येते. हे अधिक वजा 15t चा वर्ग ह्याचे उत्तर आले 81 x चा वर्ग वजा 18 xt वजा 15t चा वर्ग. त्यानंतर पुढचा प्रश्न पहिल्या कंसामध्ये m अधिक 2/3 दुसऱ्या कंसामध्ये m वजा 7/3 ह्याला आपण x अधिक a x अधिक b अशा पद्धतीने मानले. मग आपण इथे लिहू शकतो x म्हणजे जे दोन्ही कंसामध्ये कॉमन आहे m a म्हणजे 2/3 आणि b बरोबर आहे वजा 7/3. आता आपण सूत्र लिहून घेऊया. पहिल्या कंसामध्ये x अधिक a दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b बरोबर x चा वर्ग अधिक a अधिक b कंस बंद x अधिक ab बरोबर x ची किंमत आहे m म्हणजे m चा वर्ग अधिक कंसामध्ये a म्हणजे 2/3 अधिक कंसामध्ये b म्हणजे वजा 7/3 कंस बंद x म्हणजे आहे m अधिक a गुणिले b a म्हणजे 2/3 गुणिले b म्हणजे वजा 7/3 m चा वर्ग जशास तसे अधिक कंसामध्ये 2/3 हे अधिक वजा 7/3 कंस बंद m अधिक कंसामध्ये ह्या अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करू 7 दोन्ही 14 हे अधिक वजा म्हणून इथे वजा दिले. आता छेद 3 गुणिले 3 3 त्रिक 9 बरोबर हे m चा वर्ग जशास तसे अधिक कंसामध्ये इथे बघा छेद समान आहे मग आपण इथे कॉमन लिहू शकतो 3 2 वजा 7 अंशात 2 वजा 7 छेदात 3 कॉमन आहे म्हणून आपण इथे कॉमन 3 लिहिले कंस बंद m अधिक कंसामध्ये 14/9. त्यानंतर इथे पहा m चा वर्ग अधिक कंसामध्ये 2 मधून 7 जात नाहीत मोठ्या संख्येतून लहान संख्या काढा 7 मधून 2 गेले 5 राहिले 2 आणि 7 मध्ये मोठी संख्या आहे 7 मोठ्या संख्येपुढे जे चिन्ह आहे ते इथे द्यायचं छेद 3 जशास तसे कंस बंद m अधिक वजा 14/9. मग आपण याचं फायनल उत्तर लिहू शकतो m चा वर्ग अधिक वजा 5/3m वजा 14/9. त्यानंतर पुढचा प्रश्न पहिल्या कंसामध्ये x अधिक 1/x दुसऱ्या कंसामध्ये x वजा 1/x ह्याला आपण सूत्राप्रमाणे x अधिक a दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b मग आपण इथे लिहू शकतो x म्हणजे इथे आहे x a बरोबर 1/x येथे x बरोबर आहे x जे की दोन्ही कंसामध्ये कॉमन आहे a बरोबर 1/x आणि b बरोबर
वजा 1/x. त्यानंतर इथे सूत्र लिहून घेऊया. x अधिक a दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b बरोबर x चा वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंस बंद x अधिक ab बरोबर. x म्हणजे x चा वर्ग, x ची किंमत आहे x म्हणजे x चा वर्ग अधिक कंसामध्ये a म्हणजे 1/x अधिक b म्हणजे वजा 1/x. x म्हणजे आहे x अधिक a गुणिले b. a म्हणजे 1/x गुणिले b म्हणजे वजा 1/x बरोबर. हे x वर्ग जशास तसे अधिक कंसामध्ये 1/x अधिक वजा वजा 1/x कंसाचा x अधिक इथे गुणाकार करायचा अंशाचा 1 1 1 अधिक वजा वजा म्हणजे वजा छेदामध्ये x गुणिले x म्हणजे x चा वर्ग. हे x वर्ग जशास तसे अधिक 1/x वजा 1/x म्हणजे 0x 1/x वजा 1/x म्हणजे इथे 0 राहिले आणि हा x इथे जशास तसे लिहिले. हे अधिक वजा वजा म्हणजे 1/x चा वर्ग. मग याचं फायनल उत्तर आपण लिहू शकतो x चा वर्ग अधिक 0x लिहिण्याची गरज नाही वजा 1/x चा वर्ग. 0 गुणिले x म्हणजे ह्याचं उत्तर 0च येऊन जाते. x चा वर्ग वजा 1/x चा वर्ग. त्यानंतर शेवटचा प्रश्न. पहिल्या कंसामध्ये 1/y अधिक 4 दुसऱ्या कंसामध्ये 1/y वजा 4 ह्याला आपण x अधिक a x अधिक b या सूत्राप्रमाणे x म्हणजे आहे 1/y जे की दोन्ही कंसामध्ये कॉमन आहे 1/y. a म्हणजे 4 हा इथला आणि b म्हणजे वजा 9. सूत्र लिहून घेऊया. x अधिक a दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b बरोबर x चा वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंस बंद x अधिक ab. आता किमती ठेवूया. x ची किंमत आहे 1/y 1/y चा वर्ग अधिक a अधिक b. a ची किंमत आहे 4 अधिक b ची किंमत आहे वजा 9 कंस बंद x म्हणजे 1/y अधिक a ची किंमत आहे 4 गुणिले b ची किंमत आहे वजा 9 बरोबर. 1 चा वर्ग 1 छेद y चा वर्ग y चा वर्ग अधिक कंसामध्ये 4 अधिक वजा 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 9 कंस बंद 1/y अधिक ह्या दोघांचा गुणाकार 9 त्रिक 27 9 चोक 36 9 चोक 36 अधिक वजा वजा मग इथे 1/y चा वर्ग अधिक कंसामध्ये 4 मधून 9 जात नाहीत मोठ्या संख्येतून लहान संख्या काढा. 9 मधून 4 गेले 5 राहिले. ह्या दोघांमध्ये मोठी संख्या आहे 9. मोठ्या संख्येपुढे जे चिन्ह आहे ते इथं द्यायचं. राहिला 1/y अधिक वजा वजा 36. त्यानंतर 1/y चा वर्ग अधिक वजा वजा म्हणजे वजा 5 गुणिले 1/y वजा 36. ह्यालाच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. 1/y चा वर्ग हे वजा 5 गुणिले 1 5 छेद y वजा 36. हे झालं फायनल आन्सर. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हा सराव संच इथेच संपला. हा सराव संच तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.